आपण इज्जतीला 0% देतो, 0%. यार गपरे चल मी येत नसती पण घरी डायरेक्ट. नमस्कार. घराला कुलूप लावून गेले कडू, आतमध्ये चिवला कोंडून गेले. कुठे गेले काय गेले ओळखावं लागतंय. दाखवतो तुम्हाला. मी जर तुम्हाला माहित नाही किती पण लक्ष ठेवा, चोरासारखं गपचूप पळून जाते कुठं तर. हे बघा चिव ओरडायला बघा. तिने चिवला कोंडून गेले म्हणजे काय तर महत्त्वाच्या कामासाठी जाते ती. असं आहे. अंजलीला बघितलं का रे? हां नक्की. ए अंजली दिसली का? अंजली 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 दिसली का? दाखवतो मित्रांनो चला तुम्हाला. हे आमचे लय खतरनाक अंजली बाई आहे. कुठं जाईल 5 मिनिटात गडप होईल. ठाम ना पत्ता असतो ना गडप असतो. कुठे गेली काय सांगता येत नाही. आज रविवारचा विषय म्हणजे काय तर खोल असणार आहे. रविवारचा कल्टी मारल्याने चिवला कोंडून गेले. काय तर असेल. जाऊया आपण. थांबा. चप्पल तर दिसली मला इथं. सेम आहे का चप्पल. बघा आता कसं शिवाय खाते. अंजली आहे का? होय थोडं द्या. अगं ए अंजे काय करली तर? हां घराला कोण तसलं म्हणे तिकडं. काय खायली तू? बिर्याणी. या बिर्याणीच्या नादामुळे इथं आली तू कडू. हां जेवायला आली सांगून तरी की मग. फोन कसं काय लागत नाही तुला? कसं माहिती मी बिर्याणी केलं म्हणून? कधी सांगितलं ते? अगं पण तुला तर कळतं का नाही अंबाबाई? फोन तर करून सांगायचं नाही मला. किती चोकडी तू बोट थांब की जरा 2 मिनिटं. तुझ्या बिर्याणी का होत आहे? बिर्याणीच्या नादामुळे गिडा आणतो का तिला? करून घे. चल चल तू चल 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 तू लवकर चल. मला आवडत नका. आधी चप्पल निष्ठ द्या माझी. चल तू चल. काय करणार रे मला घेऊन चालला म्हणता? हां तू काय धमकी दिली मला तू? ए तू मला सांग. हां ए काय सांगू? काय सांगू म्हणजे न विचारता कसं काय गेली तू? मग तुम्ही कुठे गेलतो बाहेर? मग मी काय करू? मी बाहेर गेलतो म्हणून सांगितलं मी कामाने. मी बाहेर गेलतो म्हणून. हां मग मी काय करू? बस ना. मग मी गेले गेले कल्टी मारते तू. गेलती खायला, जेवायला गेलती. जेवायला गेली मला सांगायचं नव्हतं की बिर्याणी केलंय गपचूप चालले खायला चालले वगैरे सांगू जातात नाही मला? हां ओ जाओ तिकडं. तुम्हाला कळलं ना? काय कळलं ना? म्हणजे तुझा गपचूप प्लॅन होता काय? येऊन गपचूप खाऊन गपचूप मी याच्यात घरी याचा विचार होता? नाही तसं काय नाही. मग बिर्याणी लय भारी होती. अरे बिर्याणी लय भारी झालती. चाल मला सांग आतापर्यंत किती वेळा चुरून चुरून गेली खायला बाहेर मी नसताना? हा असं किती वेळा गेली कोणाकोणाच्या घरी जेवायला इथं? हां हसली म्हणजे गेल्या वॉशने. हिने गेल्या भरपूर वेळा गेली तू. चप्पल. अरे तू काय करायली काय करायली तुझे? ऐकून घ्यायला म्हणजे काय जागीरदार लागून गेली का तू? चुरून चुरून गपचूप जाऊन बाहेर खाऊन याला वेगळं का? मी कम ठेवतो तुला खायला. मग तुमचं पण खात नाही मी. तुमचं पण खायचं ना दोन खायचं नाराज करत राहायचं कुणा. अरे तुम्ही का बसा? मी येत नसती पण घरी डायरेक्ट. आता भांडं फुटल्यामुळे आता घरात कसं वाटायला का नाही? चप्पल घाल दे लवकर.
अरे चिवला कोण जाते मग त्याला घेऊन जाऊ मग मध्ये मध्ये काय मध्ये मध्ये काय केलं मध्ये मध्ये तिने तुला चालताना पाडते चालताना पाडते तुला ती लेकरू मलाच पाडते तिनं चालताना. किती हावरे आहे काय बिर्याणी भिकारी बिर्याणीसाठी जाते काय मला भूक लागली. तुला भूक लागली का खायला नाही का कलिंगड आहे फ्रुट्स आहे भरपूर खायला आहे की मला तिखट खायचं होतं तिखट चटणी आहे की करत खायला नवा चटणी भाजीला लागते संपला गाव करत प्रत्येक गोष्ट टिंगलीवर घालते प्रत्येक गोष्ट टिंगलवर घालते टिंगल करते माझी आले बाबले चिवले 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 चला चला आज चला आगे चला 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 हे लेकरांची गेम करून जाते एवढ्या गोंडस लेकरांची हा अंजे गवळे हा ठीक आहे ते ठेव चल तू आज असला हाणतो ना तुला चल का बरं हात लावून मला दाखवलं तुम्हाला चल हा तुला हा मला विचारत येत नाही न सांगता का गेली नाही गेली न सांगता का गेली अहो तुम्ही नव्हतो घरात बाहेर गेलतो मग तुम्ही बाहेर ती बाई बोलवाला म्हणून मी गेली तिने बोलवले तिने म्हणले की मी बोलवलं नाही म्हणले असं आहे का हा मग त्याचा वास आहे ना तुम्ही जायला गाठ पडले बिर्याणीचा वास आला मी जायला हा म्हणजे बिर्याणीचा वास आला म्हणून तिकडे गेली मग काय करू सांगा काय करा अगं मग तुला अक्कल पाहिजे मला फोन करून सांगायचं की मी चालले बिर्याणी केली त्यांनी बोलवलेत मला पण खोटं बोलायचं नसतंय त्यांनी बोललं तर बोललं म्हणायचं व तुम्हाला काय पण सांगू फोन करणं चालले म्हणून तू सांगायचं न बोल बरोबर आहे मान्य आहे तू भिकाऱ्याचं न बोलवता मला वासाला मी गेली पण तुला कसं कळत त्याच घरात वास आला म्हणून वासाडे हा काय मला सांग प्लॅनिंग काय झालं का नाही तुमचं बिर्याणी खायचं नाही प्लॅनिंग नाही मग आज तुला कसं कळलं त्या घरात त्याचं बिर्याणी केलं म्हणून आज कसं केलं कसं पिशवी घेऊन गेले त्यांच्याकडे कसली पिशवी काळ्या कलरची काळ्या कलरची म्हणजे बाय घातली बापरे अगं काळ्या कलरची पिशवी घेऊन गेली म्हणजे मटणाची पिशवी घेऊन गेली म्हणजे तिकडे गेली बापरे काय डोकं लावले बघा इकडे तिकडे इकडे सर तिकडे सर इकडे तो काळ्या कलरची पिशवी घेऊन गेले म्हणून तू घरी गेली त्यांच्या काय डोकं लावली का तू बर काळ्या कलरची पिशवी तिने आणली कधी गेली कधी तू सकाळी आणली होती 11:30 वाजता मग तू गेली किती वाजता एक वाजता 1 वाजता म्हणजे कसं काय काय लावली तू प्लॅनिंग काय केली असं म्हणजे 10:30 वाजता गेली मग काय 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 विचार काय केली तू लवकर गेली मला टाइम लागत नाही त्यांच्या घरात लहान लेकरं आधीच हा मग त्या लेकराला बघायचं करायचं मग असं कोणाच्या पण घरात पिशवी घेऊन तर जाणार तू तसं नाही दिसल्या म्हणून गेले मी आणि मला पण भूक लागली होती घरात नाही खायला तिकडे तू नुसतं कांदा खाली का नाही वास मारला कांद्याचा कोशिंबीर खाल्ली हो कोशिंबीर तू सांग मला तर कळलं ना की तू म्हणजे गपचूप कल्टी मारते चिवला लेकरला रस्त्याच्या सोडून जाते हिला काय करू घेऊन काही नाही खाते तिकट पहिलं कावर सोडून जायचं ते घरात नेऊन ठेवायचं लेकरू घरात जेव पण दिलं असते ना नीट सुखाने तुझं प्लॅनिंग कसलं भयानक तुम्ही काळे पिशवी घेऊन जाताना तू बरं काळे पिशवी जाताना कधी बघितली तू मग अशी बघितले 11:30 11 त्यामध्ये शेण भरून गेलं शेण पण खाते का अहो नाही कुत्रा मागड जात होता म्हणून कळलं मला बापरे त्या पिशवीच्या पाठी पण कुत्र चाललं होतं म्हणून तुला कळलं कुत्र काळ्या पिशवीच्या मागे जाते ते पण मटण असलं काय भयानक एक्सपर्ट आहे यार खरंच मानलं तुला लय डोका तुला चिवला विकून बिर्याणी खाली दे चिवला तुला विकून बिर्याणी खाते म्हणून ये ग मा इकडे ये असल्या भामट्या लोकांकडे राहू नको इकडे चल ये मामा ये चला चिवला विकल्यावर किती दिवस बिर्याणी सांगा 1 दिवस 2 दिवस किती दिवस येईल तू तिला वीकच लात घालतो तिला मी आता अंजली असलं बोलू नको मला भीती वाटते सांगा तर विचार आले मी फक्त काय बिर्याणी येत नाही बरं ना पैसे आहेत ना तिला विकल्यावर मागच्या वेळेस चिवला विकलाव का दिलाव
दिलं का मग विकायचं असतंय काय? ते आपलं सदस्य आहे ना, त्याला विकायचं नसतंय कधी. भाड्याने ठेवायचं तोपर्यंत. काय घाणवत ठेवणार त्याला तू बिर्याणीसाठी तुझ्या? ये ग इकडं. हाय रा ये चिव माझी. ये नको मग ये कुठं ये. तुला तिने घाणवत ठेवायला चालेल तिच्या बिर्याणीसाठी. ये मी घाणवत ठेवला 1 दिवसासाठी. त्यांना किती कसं वाटलं असेल त्यांना तू त्यांच्या घरी आहे तर गेली. काय का वाटे ना मला घेणं का त्यानं पोट भरलं वास. काय इज्जत ठेवली ग माझी. इज्जत काय नसते हो, काय नसते इज्जत विज्जत. तुझ्या बिर्याणीचा पर्सनल की काय इज्जत नसते म्हणते काय लगेच. नाही इज्जत विज्जत काय नसते. आपण इज्जतीला 0% देतो. 0%. ते दारू पिलं माणूस बोलतय बघा तसं बोलायला लागले. फुल दारू घेतल्यासारखं. दारू बिरू दिलं का काय? दारू बिरू नाही पिली. खरंच पिले हो का? त्यांच्या घरात दारुडे माणसं वाटते तुम्हाला? कोण दारुड आहे सांगा बरं. त्यांच्यात आणि माझ्यात आग लावा, त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये भांडण लावा असं बोलून. मग तुम्ही त्यांच्या घरीच गेल्यावर बोलला ना मला की दारू मिळाली म्हणून. कसला तुम्ही दारू पिला म्हणला? त्यांच्या घरात फक्त तिचा नवराच असतंय जेंट्स मध्ये. मग ते नवरा पिते. अगं नाही ग मी दारू पितो बोललोच. तू थोबडतील मी काय म्हणलो माहितीये का तुला? तुम्ही काय म्हणलो? दारू पिली का त्यांच्या घरी? 0% करायचं. दारू पिली असं करली म्हणलं मी तुला. मी काय म्हणले इज्जतीला मी 0% देते. तुम्ही काय म्हणलो? तू आता कसं बोलली वेगळं? तेव्हा का तसं बोलली? 0% बोलली. तुम्ही दारू पिणारे बोलले. आता तू आग लावते ताईच्यात आणि माझ्यात. बाकी तुम्ही उद्या त्यांनी तेल मीठ लावून लावत असते. असं सप्पक लागते. नाही तर आलं बघ कोण तर आलं बघ. कोण जा की कोण चांगला जा तिकडे. सगळं मरत काम सांगते का? आता जेवढे पोट भरले माझं. आता गप नाही मग सांगालो. जा आता त्यांना काय म्हणू नको. जर त्याने दारूचं वर काय म्हणू नको. काय सांगालो आग लावू नको आमच्या. काय आणले डब्यात? बिर्याणी. अहो खाल्ले की मी आत्ताच. काय बंद तर करा. काय बंद करायचं नाही. जे होय सगळ्या मला सांगा. हिने तुमच्या घरी काळी पिशवी आली पण मटणाची, तेव्हा बघू तुमच्या घरी आले मध्ये मटण खायला. खरंय काय? नाही मीच बोलवलं होतं. हा तुम्ही काय झाकून घ्या तिथं सगळं. नाही खरंच खायला मी बोलवलं होतं. बिर्याणी खायला. बिर्याणी आणली आहे अंजिला. हा लय तू दाखवू नको. किती गुन्ह्याचे दाखवू की काय म्हणलं आता काय म्हणायचं? अहो लय आता लेखा का बोलले मला आल्यावर इथं. काय बोलले? काय बोलली मी सांगा. काय बोलले? तिला बिर्याणी खायला आल्यामुळे तुम्ही काय म्हणलं तिला? अहो मी काय म्हणलो सांगून जा. दादा असेल तर लहान कुत्र्यानं कोंडून गेले. होय सांगून आलं नाहीस का? अहो बाहेर गेलते. मग फोन करू सांगायला का होतंय? मोबाईल कसला तो डब्बा? मोबाईल खराब झाला ना. मग मोबाईल खराब झाल्यामुळे सांगितली नाही. हो मोबाईलचा संबंध येत नाही. हो तुमच्या मोर लावायचं. मला लक्षात नव्हतं. काय लक्षात नव्हतं? बिर्याणी खायचं लक्षात होतं तुला? का जळजळ व्हायले. तरुणाचं तोंड बघावं. तुझ्यावर जळू मी. तर गेलते. एवढं बोलायची काय गरज आहे? सांगले खावणारी रे घेऊन पण आली. घेऊन पण आली. तुम्हाला घेऊन आली. आणि काय म्हणते ती मला? तुम्ही मला दारू पाजले म्हणते. ओ नाही ओ तस मी शपथ सांगतो मी तसं म्हणलो नाही. ओ नाही ओ मी तसं. अहो काय केली माहिती आहे का? काय तर विषय झालता ते असं काय तर ते दारू पाजली का मी? अहो नाही हो ताई. आग लावे बस भाऊ बहिणी काय म्हणते ती? किती पिली म्हणजे बिर्याणी शपथ अजून का कुठली पिली म्हण? शपथ होत मी तसं म्हणेन का? मी का अहो ऐका तर हो माझा प्लीज ताई ऐका तरी. मी काय थांब का बघ तोबाड तोंडाचे. कशाला म्हणायचं? उगा का बोलते का? ती नवकच म्हणाले का? ताई मी 2 मिनिट तुम्हाला सांगतो. तुम्हाला चान्स द्या. हिनं काय म्हणली माहितीये का? चिवला विकून आपण हे बोलले नाही मी. बिर्याणी का बोलले?
आणि मी म्हणलं की आमच्या घरी दारू पिते मी. सांगा लागलो दारूचा विषय दारू निघाला तोंडात. थांब तर तिने काय म्हणली, चिवला आपण भाड्याने ठेवू किंवा घाणवट ठेवू चिवला, किंवा चिवला विकू. चिवला विकल्यावर किती बिर्याणी खायला भेटते, असं असंच गेली. असं बघा मस्त असं दारू पिल्याने केली. मी म्हणलं दारू पिऊन आली का म्हणलं मी. होय म्हणली का अंजनी? अहो त्याने काय म्हणलं किती बिल दारू, मला माहित आहे तू दारू पिली म्हणून. हो नाही होत, तुम्हाला माझा विश्वास आहे ना भाऊ म्हणून. ए तुला वाटतं का मी म्हणलं असेल असं? काय थोडं बॅटरी म्हणलं थांबते ती पण म्हणलं तुम्ही. बरं आता बिर्याणी खाल्ले, दारू पिले, आता पुढच्या वेळेस दारू पिली. हा हे पण त्यातले निघाले आमचं सत्यानाश वाले सगळं.